पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी मांडल्या. डोंबिवली येथे शिवसेना मध्यवर्ती शाखेत खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या मांडल्या. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागाशी समन्वय साधून त्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि प्रशासनानेही त्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने व तत्परतेने निर्णय घ्यावेत या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना मार्ग मिळत असून प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण होत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट खासदारांपर्यंत पोहोचवण्याचीही संधी मिळत असून प्रशासनालाही त्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यास गती मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. डोंबिवली येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली, महापौर हर्षाली चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम तसेच स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहमीसारखा खासदार आपल्या भेटीला जनता दरबार जे आहे या डोंबिवलीच्या शाखेमध्ये आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होता. खूप सारे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी नेहमीसारखे येत असतात आपापले वेगवेगळे प्रश्न घेऊन आणि त्याचं निरासन जे आहे आम्ही सगळे मिळून जे आहे या ठिकाणी करत असतो. महापौर मॅडम पण या ठिकाणी उपस्थित होते. आमचे राणे काका आहेत, राजेश मोरे होते. लोक नेहमीप्रमाणे जे आहे जेव्हाही ऑफिसमध्ये असतो तेव्हा लोक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. ते आता इथून पुढे उल्हासनगरला देखील जनता दरबार आहे. आज पूर्ण दिवस जे आहे लोकांना भेटीचा कार्यक्रम आहे. सभापती आलेले आहे. काही समिती आता मला वाटतं महासभा जेव्हा होईल तेव्हा हे सभापती असतील, ऑप्शन असतील, हे सगळे विषय जे आता येणाऱ्या वगैरे महासभेमध्ये जेव्हा होतील, मला वाटतं आता महापौर मॅडम आणि गटनेते आणि आमचे युतीचे सगळे नेते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे जे आहे सगळे सभापतीच्या निवडणुका असतील, ऑप्शनच्या निवडणुका होतील. अशी केस सुरू आहे. आपण पाहायला गेलं तर असली कोणाची सगळे कार्यकर्ते आहेत, इच्छुक असतात वेगवेगळ्या पदांसाठी. ज्येष्ठ सगळे सिनियर लीडर्स जे आहेत हे त्याच्याबद्दल जो आहे हा निर्णय जो आहे तो मला वाटतं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेतील.